मुश्किल नहीं है कुछ भी अगर ठान लीजिए। नमस्कार मित्रांनो, थिंकिंग माइंड आरजे या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सीधी बात नो बकवास. आज मी एका शेवगाच्या प्लॉटमध्ये आहे. या ठिकाणचा माल बऱ्याच गेलेला आहे आणि अजून फ्लॉवरिंग चालू आहे. मी व्हिडिओ कशासाठी बनवला ते सांगतोच आहे, पण माझ्या बाजूला दोन व्यक्ती बसलेले आहेत. त्यांचं मी थोडक्यात इंट्रोडक्शन करून देतो. तेही त्यांचं नाव सांगतील, नंबर सांगतील. ते माझ्या बाजूला आहे, ते आंब्याचे व्यापारी दोघंही. एक गुत्त्यानं पूर्ण आंब्याचा जो प्लॉट असेल तो प्लॉट पूर्ण गुत्त्याने घेतात, पूर्ण महाराष्ट्रामध्ये घेतात. तर सर, तुमचं नाव सांगा, नंबर सांगा, गाव सांगा. बागवान रफिक. थोडं मोठ्याने सांगा. बागवान रफिक. हां, नंबर सांगा. 9923 हां. 370 781. अजून एकदा सांगा. 9923 370 781. ओके. आणि तुम्ही काय करता? आंब्याचं हे घेता? आंब्याची पूर्ण खोती बागांची. आंब्याचं पूर्ण जी खेती असेल ती पूर्ण पूर्ण गुत्त्याने घेऊन टाकतात. सर, तुमचा परिचय द्या. जावेद पठाण, श्रीरामपूर. नंबर सांगा सर. माझा मोबाईल नंबर 9511 577 786. परत एकदा सांगा. 9511 577 786. 786. आपण बरं. पेरू, आता किती राहिले शिल्लक? पिंक, केशर आंबा, डाळिंब हं. या अशा बागा आपण उपते घेत असतो. बरोबर. आणि पूर्ण महाराष्ट्रात कुठे प्लॉट असला तर आपण तर पेरूचा जो कुठला प्लॉट असेल, पेरूमध्ये भरपूर व्हरायटी, जसं पिंक तैवान वगैरे आहे, विलास आहे, भरपूर विलास VNR आहे. जी विलास VNR आहे, भरपूर व्हरायटी आहेत. तर पेरूचा पूर्ण बाग हा गुत्त्याने घेतात. शिवाय आंब्याचा प्लॉट असेल तर दोघं मिळून गुत्त्याने घेतात. तर कोणाकडे आंब्याची बाग असेल, काय असेल, आणि गुत्त्याने द्यायची असेल, पूर्ण बाग देऊन टाकायची असेल, विकायची असेल, तर हे दोघांशी कॉन्टॅक्ट करा. दोघांचे नंबर मी तुम्हाला सांगितलेले आहेत. आता आपल्या विषयाकडे वळूयात. तर रेट कमी झाला आहे शेवग्याचा. एकेकाळी याच 2-3 महिन्यापूर्वी 400 रुपये 300 रुपये असा रेट होता. फोन असेल इम्पॉर्टंट तर थोडं बाजूला बोला प्लीज. हां. तर आता रेट कमी झालेत. आता बऱ्याच ठिकाणी माल निघायला चालू झाला आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये, आणि महाराष्ट्राच्या बाहेरून देखील माल वाशी मार्केटला येतोय. साऊथकडून, तामिळनाडूकडून, गुजरातकडून माल पुष्कळ आवक होतीये वाशी मार्केटला. शिवाय एक्सपोर्टवर थोडासा परिणाम झालेला आहे या युद्धजन्य परिस्थितीमुळे. युद्धजन्य परिस्थिती म्हणण्यापेक्षा चालू असलेल्या युद्धामुळं. त्यामुळं एक्सपोर्ट सुद्धा थोडं कमी झालेलं आहे. त्यामुळे रेट डाऊन झालेला आहे. आणि जनरली मार्चमध्ये जसं ऊन वाढायला चालू होतं तसं शेवग्याचा रेट डाऊन होतो, कारण माल खूप तयार होत असतो उन्हाळ्यामध्ये. तर आता काय करायचं? माल रेट डाऊन झालेला आहे, आता काय करायचं? तर आता मी सल्ला असा देईल की काही हताश व्हायचं काम नाही. आपण आता रेट पकडूयात, जूनमधला माल पकडूयात, जिथं आपला रेट चांगला असतो तो रेट आपण पकडूयात आता. तर त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? महत्त्वपूर्ण गोष्ट सांगतो, लक्षपूर्वक ऐका. आपल्याला एप्रिलमध्ये फ्लॉवरिंग आणि बारीक बारीक माल असायला हवा आहे. बारीक बारीक असा- माल जसं असा दाखवतो, हां, अशा पद्धतीचा माल. एक्झॅक्टली अशा पद्धतीची शेंग आपली एप्रिल किंवा 15 मेच्या आसपास तयार पाहिजे. लक्षात घ्या, महत्त्वाचं बोलतोय. एप्रिल ते 15 मेच्या आसपास आपली अशी बारीक, माझ्या करंगळीच्या आकार एवढी सुद्धा नाही आहे, 2 शेंगा मिळून माझी करंगळी बनेल, आकार बनेल, अशी बारीक शेंग असायला हवी. ही अशी शेंग जी आहे, बाकी ह्या अशा ज्या शेंगा आहेत, सुतळीच्या आकाराचा अंदाज समजा, सुतळीच्या आकाराची शेंग आहे, सुतळीच्या आकाराची शेंग असायला हवी तयार आपली. कधी असायला हवी? एप्रिल ते 15 मेच्या अगोदर अशी शेंग तयार पाहिजे. आणि हा माल निघेल आपल्या जूनमध्ये. पाऊस जरी झाला, 7 जूनच्या आसपास पाऊस होत असतो जनरली. होत नाही आता, निसर्ग चक्र सगळं बिघडलेलं आहे. 15 जूनच्या पुढे. 15 जूनच्या पुढेच पाऊस चालू होतो. पाऊस जरी झाला तर फुलं गळतील, बारीक बारीक शेंगा गळतील, ज्या बारीक तलवारच्या आकाराच्या, पोपटाच्या चोचीच्या आकार असतील त्या गळतील. पण ह्या ज्या शेंगा दाखवतोय मी, ह्या शेंगा अजिबात गळणार नाहीत. आणि हा माल आपला जूनमध्ये तयार होईल. आणि हा माल आपण चांगल्या रेटने विकू शकू. चांगला रेटमध्ये कमीत कमी 40 किंवा 40च्या वरचा माल रेट आपल्याला मिळेल. रेट मी सांगत नाही, कारण रेट शाश्वत बाकीत आपण करू शकत नाही रेट किती मिळेल ते. पण जूनमध्ये रेट चांगला असतो. 15 मेच्या नंतर रेट वाढायला चालू होतो. एप्रिलमध्ये फ्लॉवरिंगचं सेटिंग झालेलं पाहिजे आपल्या प्लॉटमध्ये, लक्षात घ्या. आणि जूनमध्ये आपला माल निघायला हवा आहे. आणि तो जूनमधला माल जो आहे तो आपला कमीत कमी 40 रुपये किलोनी, प्रति किलोनी मंडीमध्ये जाईल. तर या हिशोबाने तयारी ठेवा. आणि त्यासाठी आपल्याला थोडा बेसल डोस द्यावा लागेल. जसं मी बेसल डोसचा माझा वेगळा व्हिडिओ आहे, या व्हिडिओवर मी सांगू शकणार नाही एका व्हिडिओमध्ये. बेसल डोसचा माझा व्हिडिओ बघा, त्यातली अर्धी क्वांटिटी करा. ती अर्धी क्वांटिटी दोन्ही झाडाच्या दोन्ही साईडला थोडंसं चर करून, थोडंसं माती काढून, गड्डा करून त्यात टाका, त्याच्यावर माती टाका आणि पाणी सोडा. बेसल डोस दिल्याने काय होईल? झाडाची ताकद वाढेल. आता बऱ्याच जणांच्या प्लॉटमध्ये माल असणार आहे, माल तोडा, मार्केटला जाऊ द्या. पण सध्या माल तोडून मार्केटला जाऊच द्या. आज 29 मार्च तारीख आहे. आजपासून तुम्ही तयारी करा की आता फ्लॉवरिंग धरायची. एप्रिलमध्ये किंवा मेमध्ये आपल्याला असा माल तयार हवा आहे. हा माल तुमचा जूनमध्ये निघेल.
आणि मालाची क्वालिटीसुद्धा चांगली असणार आहे आणि रेटसुद्धा चांगला असणार आहे. त्यामुळे आता जर रेट कमी झाला आहे, माल भरपूर असेल पण रेट कमी असेल तर घाबरू नका, हताश होऊ नका, नाराज होऊ नका. तुम्हाला जूनचा माल पकडा, आता लक्ष तिकडे ठेवा. आता हा माल तोडा, झाडाचा माल असेल तोडा, त्याला शिव्या देऊ नका, वाईट माटून घेऊ नका. माल जाऊ देत मार्केटला, कमी रेट असेल पण माल जास्त असेल, क्वांटिटी जास्त असेल. त्यामुळं जूनचा रेट पकडायचं लक्षात ठेवा, त्यावर हाच पर्याय आहे. जूनमधला माल निघाल्यानंतर मग आपण पंजा छाटणी घेऊयात, ते तो नंतरचा भाग आहे. जुलैमध्ये आपण घेऊयात ते. पण पावसावर अवलंबून आहे की आपला माल म्हणजे माल इन द सेन्स पावसावर अवलंबून आहे की माल किती तयार होतो, कसा रेट वाढतो. त्यामुळे पाऊस लवकर पडला रेट लवकर वाढतील, पाऊस उशिरा पडला रेट वाढायला थोडा वेळ लागू शकतो. पण 40च्या वर तुम्हाला नक्की रेट मिळेल. तर आता नाराज होऊ नका, जूनकडे लक्ष ठेवा. टार्गेट जून, मिशन जून लक्षात ठेवा. मिशन जून म्हणजे जूनमध्ये आपला माल निघायला हवा आहे, तयार असायला हवा आहे माल, त्याच्याकडे लक्ष ठेवा. त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की एप्रिल मेमध्ये आपल्याला असा माल असायला हवा. ठीक आहे, थँक्यू.